पुढच्या बातमीकडे वळूयात। हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे। मोदींनी फोनवर म्हटलं, तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जायचं आहे असं हरिभाऊ बागडे यांनी म्हटलंय। जिथे कुणी जात नाही तिथे मी जातो, कामाचं फळ म्हणून मला राज्यपाल केलं, अशी प्रतिक्रिया हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे। हरिभाऊ बागडे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। नाना, काय सांगाल, एक मोठी जबाबदारी आणि एक मोठी संधी पुन्हा एकदा पक्षाने तुम्हाला दिली? हो, काल सकाळी मला 8:45च्या सुमाराला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचा फोन आला होता आणि त्याने म्हटलं, काय चाललं हरिभाऊ? म्हटलं चांगलं चाललंय, बरं चाललंय। ते म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे, एवढं सांगितलं। मी सांगेल, तुम्ही काही कोणाला सांगू नका। माझा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजे वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून संबंध आहे। 4थ्या वर्गात असल्यापासून मी संघाशी संबंधित आहे। 1980 पर्यंत मी संघाची जबाबदारी माझ्याकडे होती, पण 80ला भारतीय जनता पार्टी स्थापन झाली आणि त्यावेळेला 80च्या निवडणुकीमध्ये बरेच पडझड झाल्यानंतर मला असं वाटलं की मी जाऊन तिथं काम करावं। जिथं कोणी काम करायला नसतं तिथं आपण जातो। माझं पूर्वीपासून स्वभाव असल्यामुळे मी पार्टीने जे जे कामं सांगितले आत्तापर्यंत ते केलेत, त्यामुळे त्याचं हे फळ म्हणून मला कदाचित त्यांनी राज्यपालपदी नियुक्ती केली असावी। कॅमेरामॅन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती।